नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहे डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी. आज अहिल्यानगर शहरात तब्बल 35च्या वर एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आपण पाहू शकता इथे अक्षरशः नागरिकांची लाईन लागलेली आहे. अनेक जणांना या कुत्र्याने चावा घेतला आहे, त्यामुळे अनेक पेशंट या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यामुळे या कुत्र्याच्या दहशतीने अहिल्यानगर शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. टिळक रोड, आयुर्वेद चौक, राज पॅलेस हॉटेल, स्वस्तिक चौक, आयुर्वेद अशा अनेक ठिकाणी या कुत्र्याने हैदोस घातल्याचं पाहायला मिळतंय. महापालिकेच्या निष्क्रिय विरोधात संतापाचा स्फोट. टिळक रोड, स्वस्तिक चौक, आयुर्वेद रस्ता परिसरात दहशत. अहिल्यानगर शहरात सध्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः दहशत माजवली आहे. टिळक रोड, स्वस्तिक चौक, आयुर्वेद रस्ता आणि परिसरातील अनेक भागात या कुत्र्याने दिवसभरात तब्बल 40च्या वर नागरिकांना चावा घेतल्याचा आणि हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अचानक समोर येत नागरिकांवर झडप घालणाऱ्या या कुत्र्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. सर्वात गंभीर बाब म्हणजे एवढ्या घटना घडूनही महापालिका प्रशासनाचं या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल आता नगरकर विचारत आहे. दरम्यान शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आता महापालिका प्रशासन तातडीने कारवाई करून या दहशतीचा अंत करते की नेहमीप्रमाणे एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहते, याकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचं लक्ष लागलंय. मी पण हॉटेलपासून येत होते. अचानक ते समोरून आलं आणि मला लगेच धरलं. मला माहितीच नाही ते चावण म्हणून असं. मग त्यांनी मला धरलं, मला एकदम चक्कर आल्यावानी झाली. तिकडून ते सुवर्णाताईची गाडी आली, मग त्यांनी मला उचललं, हाताला रुमाल बांधला, तर सगळा रुमाल रक्ताने भरला त्यांचा पण. मग त्यांनी मला घरी आणून सोडलं, दवाखान्यात नेलं, गोळ्या बिळ्या इंजेक्शन घेतले, पट्टी केली, सगळं पद्धतशीर केलं त्यांनी मला. आता मला तिथं कोणीच नव्हतं ना दुपारी. आमचे लोक इकडे होते, ते त्याचं पळत आल्या, मला कुत्र्याला चावलं बरोबर. नमस्कार. आमच्या इकडे आयुर्वेद कॉलेज परिसरामध्ये आणि टिळक रोड भागामध्ये या ठिकाणी 3 जणांना एका रेबीजग्रस्त कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडलेली आहे. त्याच्यामुळे त्या परिसरातले नागरिक प्रचंड भयभीत झालेले होते. कुत्र्याचा बरेच जण शोध घेत होते. पालिकेचे काही लोक तिथे आले होते, परंतु सापडत नव्हतं, तर त्यांनी बरंच तिथे उच्छाद मांडला. त्याच्यामुळे नागरिक भयभीत झालेले होते. तरी पण प्रशासनाने भटक्या कुत्र्यांवरती कारवाई करणे हे महत्त्वाचं आहे, कारण नागरिकांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझ्या सासूबाई पॅराडाईज हॉटेलपासून येत होत्या. अचानक कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या बोटाची करंगळी पूर्ण तोडून टाकली आणि त्यांना सुधारलंच नाही काय करावं काय नाही म्हणून. तेवढ्यात सुवर्णदत्ता जाधव त्या तिथं होत्या म्हणून त्यांना सावरलं. त्याच्यातून त्यांना सिव्हिल दवाखान्यामध्ये नेऊन पटकन दवाखान्यात नेलं, रिक्षा करून त्यांना पट्टी वगैरे केली, घरी आणून सोडलं. तेव्हा मला कळालं की त्यांना कुत्रं चावलंय. तोपर्यंत त्या कुत्र्याने 30 ते 40 जणांना चावलं होतं ते, आणि आत्ता कळालंय की त्याला धरलंय कुत्र्याला म्हणून. ते खरं आहे का नाही माहिती नाही अजून, पण आता कळालंय की धरलंय म्हणून त्याला.